नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मॅथमॅटिक्समध्ये सेकंड चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. टुडे वी आर गोइंग टू स्टडी प्रॅक्टिस सेट 2.1 and 2.2. For that purpose, you first tell me, are you observe my first link, that video? जो मी याच्या अगोदर व्हिडिओ केलेला आहे तो याच्या संदर्भातला तुम्ही पाहिलाय का? नसन पाहिला तर तो एकदा व्यवस्थित पहा. त्यामध्ये थेरी पार्ट संपूर्णपणे दिलेला आहे आणि तो पाहिल्यानंतरच मग हा तुम्हाला प्रॅक्टिस सेट अधिक सोपा वाटेल. तसं मी आता रिकॅप थोडक्यात घेतोय, पण तरी तो एकदा व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. तो पाहण्यासाठी यूट्यूबमध्ये फक्त अतुल पटवा नाव टाका आणि त्यामध्ये 8वी मॅथमॅटिक्स या प्ले लिस्टमध्ये व्हिडिओ आहेत पॅरलर लाईनच्या संदर्भातले. ते पॅरलर लाईनच्या संदर्भातला कन्सेप्ट ऑफ पॅरलर लाईन्स हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्याच नंतर हा व्हिडिओ पहा, तर याचा 100% तुम्हाला बेनिफिट मिळेल. ठीक आहे, लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट नंबर 2.1. This is practice set 2.1. Question number 1 is, in adjoining figure, each angle is shown by a letter. Fill in the boxes with the help of the figure. आपल्याला या इथे फिगर दिलेली आहे, ही फिगर पाहून आपल्याला या फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहेत. तर सी very first about corresponding angle. First is about corresponding angle. I am going to tell you, whenever there are two parallel lines and one transversal is two lines and one transversal is there, then see in this figure above जी नवीन मी काढली ती फिगर पहा. यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे उदाहरणार्थ इथे जर अँगल असेल, फॉर एक्झाम्पल वी आर टेकिंग अँगल ए, तर याचा करस्पॉन्डिंग अँगल हा इथे बी येतो. म्हणजे लाईनच्या वरचे आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे असे अँगल, हेच दोन सेम आहेत की नाही, दोन्ही लाईनच्या अबव अँड ऑन द आयदर साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल, हे जसे करस्पॉन्डिंग अँगल आहेत त्याच पद्धतीने हा अँगल सी आणि डी हे सुद्धा करस्पॉन्डिंग आहेत. सेम थिंग ई अँड एफ मी सेम इंकने दाखवतोय, हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि सेम थिंग एफ जी, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. लाईनच्या खालचे एका बाजूचे किंवा लाईनच्या वरचे ट्रान्सफरच्या एका बाजूचे हे अँगल करस्पॉन्डिंग असतात. मग आता आपण इथे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलमध्ये पहा करस्पॉन्डिंग अँगल पी, या पी साठी करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? या पी साठी करस्पॉन्डिंग अँगल असेल डब्ल्यू. सो हिअर वी आर गोइंग टू राईट अँगल W is the answer. Now for Q, Q साठी, where is Q? Here is Q. या Q ला म्हणजे या लाईनच्या अबव आहे, म्हणजे या लाईनच्या अबव असलेला हा X. Therefore pair of another is Q and X. Okay. Now R means लाईनच्या बिलो, खालच्या बाजूला, मग या लाईनच्या खालच्या बाजूचा कोणता आहे? Y. Therefore R and Y. And after that S ला कोणता आहे? Z, लाईनच्या खालच्या बाजूला. Therefore here going to write angle Z. And these are the corresponding angles. ओके, सोपा होता पहिला प्रश्न. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट म्हणजे क्रॉस, इंटेरियर म्हणजे आतले. म्हणजे पहा या फिगरमध्ये पहा, वरच्या जे मी काढली होती आता ती इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे या ठिकाणी पहा, हा सी अँगल आणि हा एफ अँगल हे अल्टरनेट आहे आणि इंटेरियर आहे. त्याचबरोबर डबल एफ झाला काही ते एफ. You may take here, I am going to
here take any other angle, for example if you here take P angle, then P and B, these two are alternate angle आणि B and F are alternate angle. सेम इथे पहा अँगल एस अँड मग या एस अँगलला अल्टरनेट कोणता असेल, एक्स असेल. therefore angle x. Okay, now here W is here, therefore alternate काय असेल, angle R. This is the answer for question number 1. Okay, now we move towards question number 2. See, this is question number 2. Observe the angle shown in figure and write the following pairs of angles. फक्त पेअर्स ऑफ अँगल दाखवायचे आहेत आणि या ठिकाणी अँगल दिलेले. तुम्हाला या फिगर वरून करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल हे माहीत पाहिजे आणि त्यानुसार आपण दाखवू शकतो. आता पहा पुन्हा एकदा या फिगरसाठी कसे येतात पहा. फर्स्ट वन इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हणजे या लाईनच्या आतमध्ये आणि या लाईनच्या आतमध्ये असलेले इंटेरियर. अल्टरनेट मीन्स क्रॉस म्हणजे बी अँड एच आणि सी आणि ई. मीन्स या क्वेश्चन नंबर 1चा आन्सर इथे लिहितो. 1चा आन्सर 1चा आन्सर असेल अँगल बी अँड अँगल एच. सी क्लिअरली. अल्टरनेट अँगल इथेच पहा. फर्स्ट अँगल बी अँड अँगल एच म्हणजे हे दोन झाले. ओके, नाव दिस टू आर ऑल्सो अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे क्रॉस पाहिजे. सेकंड वन त्यातले कोणते येईल, अँगल सी अँड अँगल ई. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. नाव करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलसाठी सेम सिच्युएशन वाले अँगल म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल. लाईनच्या ज्या बाजूला असतील, ट्रान्सव्हर्सलच्या ज्या बाजूला असेल तेच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन दॅट केस हा ए अँगल आणि ई अँगल हे लाईनच्या उदाहरणार्थ लेफ्ट साईडला आणि ट्रान्सव्हर्सलच्या अबोव आहेत. सेम देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलचा आन्सर आपण इथे लिहूया. पहिल्यांदा येईल अँगल ए अँड अँगल ई. सेकंड दिस बी अँड एफ. अँगल बी अँड अँगल एफ. आफ्टर दॅट करस्पॉन्डिंग अँगल आर this D and H. Therefore third one angle D and angle H. And fourth one this C and G. Therefore last one angle C and angle G. These are corresponding angles. Now interior angle. Interior angle साठी इंटेरियर म्हणजे इनसाइड अँगल. तुम्हाला मी सांगितलं होते इंटेरियर सांगितलंय फक्त म्हणजे एकाच साईडचे आणि इंटेरियर अल्टरनेट म्हटलं तर क्रॉस असतं. इंटेरियर म्हणजे एकाच साईडचे मीन्स इंटेरियर अँगल. फर्स्ट वन अँगल बी अँड अँगल ई आणि सेकंड वन अँगल सी अँड अँगल एच. लाईनचे हे दोन इंटेरियर आहे, बी आणि ई आणि सी आणि एच हे दोन इंटेरियर अँगल. And these are the solution for question number 2 from question set 2.1. Okay, now we move towards question practice set 2.2. Practice set 2.2 पाहण्याच्या अगोदर हे 5 पॉइंट आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे पॉइंट मी एक्सप्लेन केलेले आहे 16 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये, ते तुम्ही पाहिलंच असेल आणि त्या पुन्हा एकदा मी रिकॅप सांगतो का. if two parallel lines L and M are two parallel lines now. याच्या अगोदर जे पाहिलं होता एक्झरसाइज मध्ये पॅरलल लाईन्स नव्हत्या, बट नाऊ सम देअर आर प्रॉपर्टी फॉर पॅरलल लाईन्स.
L and M are two parallel lines आणि N is the transversal. फिगर मध्ये पहा, त्या फिगर मध्ये जी अबो फिगर आहे ती L and M are parallel, N is transversal. Then opposite angles are congruent. Opposite angles म्हणजे कोणते पहा, हा अँगल आणि हा अँगल सारख्या आहे माझं, अपोजिट आहे. हा अँगल अपोजिट आहे. हा अँगल आणि हा अँगल अपोजिट येतो. हा अँगल आणि हा अँगल अपोजिट येतो. दीज आर अपोजिट अँगल आणि कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सेम असतात. एक जरी 50 असेल तर दुसरा 50, एक 100 असेल तर दुसरा 100. दिस इज फॉर द अपोजिट अँगल्स. ओके. नाउ सेकंड पॉइंट, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स विच वन आर करस्पॉन्डिंग, लाईनच्या पॅरलल लाईनच्या अबाव आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे. म्हणजेच उदाहरणार्थ हा जर ए हा करस्पॉन्डिंग असेल तर ए ला करस्पॉन्डिंग दिस B1. If this one, then C and D are both corresponding angles. This C and D. After that, this one. या साईडचे पण सेम तसेच, म्हणजे E and F हे पेअर आहे आणि G and H. दीज आर करस्पॉन्डिंग आणि ते पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी एचं जे माप आहे तेच माप, जेच मेजर हे बीचं असेल. ओके. दिस इज अबाउट करस्पॉन्डिंग. अल्टरनेट मीन्स क्रॉस. हा सी आणि एफ, जी आणि बी हे अल्टरनेट आहे. याशिवाय अल्टरनेट एक्सटेरियर ए आणि एच हे दोन सेम असतात. ई आणि डी हे अल्टरनेट आहे. त्यानंतर इंटेरियर आर 180. इंटेरियर म्हणजे ए आणि ई. या ठिकाणी ए प्लस ई जर घेतलं तर त्याची बेरीज 180 असते. इंटेरियर नाही, हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे ए आणि ई. हे ए आणि ई अँगल्स इन लिनियर पेअर आहे जे सप्लिमेंटरी असतात. लास्ट वन इज. अँड इंटेरियर मीन्स दिस सी अँड बी यांची बेरीज सुद्धा किती असते 180. किंवा जी आणि एच यांची सुद्धा बेरीज 180 असते. हा सिंपल 5 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे जर आत्ता तुमच्या लक्षात नसता आले तर माझा तो व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्याच नंतर तुम्ही आता प्रॅक्टिस सेट 2.2 कडे या. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 घेऊया. सी, दिस इज प्रॅक्टिस सेट 2.2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. नाउ in the adjoining figure, M and N, line M parallel line L. ही M आणि N parallel आहे and line P is transversal. This line P is transversal. Then find X. X find करायचा. C, in that figure, these two angles are interior angle. Therefore, I am going to write 3X plus X equal to 180. That is 4x equal to 180. Therefore, x equal to 4 is transposed to this side and becomes divide. Means it divide 180 by, there is division 180 by 4. Therefore, 4 ones are 4, 4 fours are 16, 2, 45, which is equal to 45 degree. 45 degree इथे ऑप्शन आहे. म्हणजे this option is the answer. C is the answer. 45 degree. X ची व्हॅल्यू फाइंड विचारली होती आणि असं बद्दल सोडव. ओके. नाउ फ्रॉम सेकंड, सी दिस सेकंड फिगर. Adjoining figure and B are parallel. Line L is transversal. Find X. आता पहा बरे, इथे 4x आहे, इथे 2x आहे. हे कोणती जोडीच नाही. तुम्ही म्हणाल हे कोणती पेअरच नाहीये. ना करस्पॉन्डिंग अँगल आहेत, ना अल्टरनेट अँगल आहेत, ना इंटेरियर अँगल आहेत. काय करावं लागेल? या ठिकाणी एकूण 5 प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. एक करस्पॉन्डिंग अँगल, एक अल्टरनेट अँगल, एक इंटेरियर अँगल, एक लिनियर पेअर आणि एक अपोजिट अँगल. यापैकी एक 100% वापरता येणार आहे. त्यानंतरच आपण पाहिजे त्या उत्तराकडे जाणार आहे. तर या ठिकाणी वापरण्यात येणार आहे अपोजिट अँगल. पहा फिगर मध्ये पहा, या ठिकाणी हे 2x आहे की नाही. 2x च्या अपोजिट अँगल म्हणजे इथे येईल आणि दिस अँगल इज ऑल्सो 2x.
जो याच्या अपोजिट आहे, इथे मी बाणाने खूप दाखवली, तो सुद्धा 2x असेल. म्हणजे यू मे राईट हिअर लाईक दिस. हा अँगल सुद्धा 2x. आणि आता पहा, हा 4x आणि हा 2x हे जे दोन अँगल आहेत, हे इंटेरियर अँगल आहेत की नाही? आहे. देअरफॉर आय एम गोइंग टू राईट हिअर 4x प्लस 2x इक्वल टू 180. कारण इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. ओके, 4x and 2x 6x, yes, equal to 180 degree. X equal to, if transposed to this side, 6 becomes divide, means 180 divided by 6. करा बरं डिव्हिजन. 6 3 are 18, means 30 degree. Option is there. Yes, D angle is 30 degree. This is the answer. हाँ, सोपं होतंय ना? ठीक आहे. Now question number 2. First problem, see clearly. This is the problem. In adjoining figure, P and Q are parallel. Line T is and S are transversal. Find measure of x, y using measure of an angle given figure. फिगर मध्ये जे दिलेले आहेत त्याचा यूज करून तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचे. आता पहा, फिगर मध्ये जे दिलेले आहे मी तिथेच तुम्हाला दाखवतो. धिस अँगल इज गिवन 40. तुम्हाला जर इथे फिगर व्यवस्थित दिसत नसेल तर पुस्तक तुमच्याकडे पहा, पुस्तकात पहा. क्वेश्चन नंबर 2. दिस इज 40 अँड वाय. 40 आणि वाय हे जे आहेत, सी धिस 40 अँड वाय हे जे दोन अँगल आहेत, हे अँगल कोणते आहेत? यस, अल्टरनेट अँगल, बरोबर ना? आणि त्यामुळे हा सुद्धा किती येणार आहे इथे? वाय अँगल सुद्धा 40 डिग्री. ओके, ठीक आहे. आणि हा एक्स आणि हा 70 हे सुद्धा कोणते आहेत? करस्पॉन्डिंग. देअरफॉर एक्स इक्वल टू सुद्धा 70 डिग्री आन्सर आहे. आणि ते फक्त आता व्यवस्थित लिहायचं. कसं लिहायचं पहा. हिअर लाईन सी सॉरी हिअर लाईन कोणती पॅरलर आहे? आपल्याला घेताना चुकलं आपलं. सी क्लिअरली सी. आता मी सांगताना अशी गडबड होऊ शकते, जशी तुमची झाली आता माझ्याकडून झाली तशी. हे आता काय झालं, पॅरलर लाईन कोणती आहे? पी आणि क्यू. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणते असणार? 40 आणि इथालचा कोणता येतो? हे नाही येणार, कारण हे पॅरलर लाईन नाही आहेत टी आणि एस. त्यामुळे 40 आणि वाय सेम येणार नाही, किंवा एक्स आणि 70 सेम येणार नाही करस्पॉन्डिंग. आणि या दोन पॅरलर लाईन आहेत, पॅरलर लाईन या आहेत. मग आता आपल्याला हे सोडवण्यासाठी कसं जावं लागेल? अगोदर आपल्याला फक्त पी आणि क्यू आणि टी ट्रान्सव्हर्सल असताना सोडवायचं, म्हणजे तुम्हाला एक्स मिळेल. आता पहा, इथे आपण अगोदर लिहायचं का, हिअर लाईन पी पॅरलर लाईन क्यू अँड टी इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. आता व्यवस्थित पहा, आपल्याला हा अँगल 40 आहे आणि एक्स पर्यंत जायचंय. कशा पद्धतीने जाता येईल? व्यवस्थित पहा. जर आपण विचार केला तर आपल्याला एक करता येईल का, हा इथे ॲज शोन इन फिगर, इथे दुसरा एक अँगल घेतो मी. तो अँगल घेतो झेड. पहा, झेड अँगल घेतो. झेड अँगल घेतल्यामुळे काय होईल का, फ्रॉम फिगर you directly write down measure of angle Z plus 40 degree equal to 180. काय रिझन याला रिझन असेल अँगल्स इन
लिनियर पेयर. ओके. हां, झेड अँगल निघेल की नाही आता. मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू 40 ट्रान्सपोज टू दिस साईड म्हणजे 180 मायनस 40 विच इज इक्वल टू 140 डिग्री. म्हणजे हा झेड अँगल आपल्याला आला 140 डिग्री. आता 140 डिग्री तो आला तर झेड आणि एक्स हे अल्टरनेट अँगल आहे. हा झेड आणि हा एक्स अल्टरनेट अँगल आहे. त्यामुळे इथे मी असं डायरेक्ट लिहू शकतो मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 140 डिग्री. आणि रिझन लिहायचं फक्त अल्टरनेट एक्सटेरियर. एक्सटेरियर आहे बाहेरच्या साईडच्या म्हणून एक्सटेरियर अँगल्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक्स इक्वल टू 140 मिळालं. हे एक्स इक्वल टू किती मिळालं 140. ओके. नाव आता वाय. वाय साठी काय आहे सेम लाईन पी अँड क्यू पॅरलर आहे. फक्त ट्रान्सव्हर्सल काय घ्यायचं आता हा यस. ही लाईन यस जी आहे ती ट्रान्सव्हर्सल घ्यायची. ती ट्रान्सव्हर्सल घ्यायची म्हणजे आता पुन्हा एकदा आपल्याला अशाच पद्धतीने जावे लागेल ना. आता मी इथालचा एखादा अँगल घेतो. कोणता इथे घेतो डब्ल्यू. मग पहा मी इथे लिहितो फ्रॉम फिगर अँगल डब्ल्यू इक्वल टू 70 डिग्री. आणि याला रिझन काय असेल अपोजिट अँगल. अपोजिट अँगल 40 डब्ल्यू हा 70च्या अपोजिट आहे. याच्या हा अपोजिट आहे त्यामुळे डब्ल्यू काय आला तो किती आला 70 आला. आता पहा हा 70 आलेला आहे आणि हे दोन इंटेरियर अँगल आहे. आणि इंटेरियर अँगल नेहमी कसे असतात सप्लिमेंटरी म्हणजे 180 बेरीज असते. देअरफॉर हिअर आय एम गोइंग टू राईट नाऊ अँगल वाय प्लस measure of angle y plus measure of angle w equal to 180 degree. आणि याला रिझन इंटेरियर अँगल angles. Okay, now see measure of angle y plus 70 equal to 180 degree. Measure of angle y equal to 180 minus 70 which is equal to 110. आणि हे आलं आन्सर y चं 110. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या प्रॉपर्टीज माहित असेल तर हे सॉल्व्ह करणं सोपं जाईल. Okay, now we move towards next problem. See, in adjoining figure, P and Q line are parallel, L and M are parallel. Find the measure of angle A, angle B, and angle C, which is measured given angle. Justify your answers. Figure मध्ये आपल्याला दोन पॅरलल लाईन्स आणि आणखीन दोन पॅरलल लाईन्स दिलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला एबीसीचे अँगल फाइंड आउट करायचे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट ऑन फिगर. या फिगरकडेच कॉन्सन्ट्रेट व्हा. सी दिस इज द फिगर. नाउ इन दॅट फिगर आपल्याला ए फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल दिस टू आर इंटेरियर अँगल. कधी पी अँड क्यू आर पॅरलल एल इज द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे पहा तुम्हाला या ठिकाणी ही जी लाईन आहे ही लाईन नाही आहे असं समजायचंय. दिसतंय मी रब करतो एक लाईन. थोड्या वेळ तिला नाही आहे असं समजा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी फक्त दोनच पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल्स आहे. कोणत्या दोन पॅरलल लाईन्स पी अँड क्यू आणि एल इज द ट्रान्सव्हर्सल. तर हे दोन इंटेरियर अँगल होतील की नाही. हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर होईल.
आणि तो फाइंड आउट करणं सोपं जाईल. मग अगोदर असं लिहिणार तुम्ही, लाईन पी पॅरलर लाईन क्यू जिथे दिलेलं आहे आपल्याला तिथे, आणि एल इज द ट्रान्सव्हर्सल. देन पहा, मेजर ऑफ अँगल ए प्लस 80 डिग्री इक्वल टू 180 डिग्री, आणि याला रिझन असेल इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. नाउ measure of angle A equal to 180 minus 80, that is measure of angle A equal to how much? Yes, 100 degree is our answer. येथे किती लवकर मिळाला, सहजासहजी मिळाला आपल्याला. ए किती मिळाला इथे? 100. संपला. आता या लाईनचं आपल्याला पॉइंट संपला. आता आपल्याला काय, जी आपली दुसरी लाईन जी आपण आता रफ केली ती पाहिजे. ती लाईन मध्ये पहा, ही लाईन होती. आता आपल्याला बी आणि सी फाइंड आउट करायचा आहे. तर हा आता ही क्यू लाईन नाही आहे असं समजा थोड्या वेळ. क्यू लाईनला विसरा. ओके, थोड्या वेळासाठी रफ करतोय फक्त. ओके, नाउ सी हियर, पूर्णपणे रफ नाही केली, फक्त कन्सिडर करणार. आता ह्या दोन पॅरलल लाईन कोणत्या, एल आणि एम. एल आणि एम या पॅरलल लाईन्स आहेत, आणि एल आणि एम या पॅरलल लाईन्स असताना फक्त पी ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर अशा वेळेस हा 80, दिस 80 आणि दिस अँगल सी हे अल्टरनेट, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असतील आणि ते कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली याच्यानंतर लिहू शकता, अल्सो अँगल सी इक्वल टू 80 डिग्री, आणि याला रिझन काय द्यायचं, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. म्हणजे सी अँगल किती आला आपल्याला आता, 80 मिळाला. आता बी अँगल पाहिजे. बी अँगल साठी ही लाईन पुन्हा लागेल आपल्याला, जी आपण रफ केली होती. ओके, हा, दिस वन. जर सी 80 असेल तर बी सुद्धा 80 असेल, कारण हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल होतात. पी अँड क्यू पॅरलर आणि एम इज द ट्रान्सव्हर्सल, आहे की नाही. म्हणून डायरेक्टली यू कॅन राईट मेजर ऑफ अँगल सी. हियर यू मे राईट मेजर म्हणजे माप. अँगल सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 80 डिग्री, आणि याला रिझन काय द्यायचं, करस्पॉन्डिंग अँगल. हे जे मी सांगतो ना, करस्पॉन्डिंग, अल्टरनेट, इंटेरियर, हे पहिल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला आता ते जड जाईल जर डायरेक्ट पाहत असाल तर. पहिला व्हिडिओ पहा, त्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल क्लिअरली. आणि इन दिस वे वी फाइंड आउट ऑल मेजर ऑफ अँगल्स ए बी सी. ए 100 आला, बी 80 आणि सी 80. ओके, नाउ वी मूव टुवर्ड्स प्रॉब्लेम नंबर, नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 4. आणि इथे काय केलेलं आहे, याला तर बापरे स्टार केलेला आहे. स्टार म्हणजे काय असतं, स्टार म्हणजे हॉट प्रॉब्लेम. हॉट म्हणजे हायर ऑर्डर, म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग, म्हणजे जी काय आपल्याला जास्त विचार करावा लागेल असा प्रॉब्लेम. पहा बरं काय विचार करण्यासारखं यार. तुम्ही तर सहजासहजी सोडवला असा प्रॉब्लेम दिसतोय मला. पहा, इन ऍडजॉइनिंग फिगर ए पॅरलर बी. ओके, एल इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स वाय अँड झेड बाय युजिंग गिव्हन एक्स वाय झेड फाइंड आउट करायचं. येईल ना सोडवता, येईल. पहा, हे तुम्ही हे वाक्य लिहिणार अगोदर, लाईन एल पॅरलल लाईन आणि बी इज द ट्रान्सव्हर्सल. हे वाक्य लिहिल्यानंतर ते वाक्य लिहिल्यानंतर लिहायचं, हा जो एक्स आणि 105 आहे, दिस टू आर करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 105. रिझन
corresponding angle. Corresponding angle. तर अरे हा जर 105 आला तर y सुद्धा 105 असेल का? अपोजिट अँगल. ओके. मेजर ऑफ अँगल y इक्वल टू 105. खूप भारी मार्क पडतील, फक्त एका स्टेपला मार्क आहे. मेजर ऑफ अँगल y इक्वल टू 105 आणि रिझन पेअर ऑफ अपोजिट अँगल. पेअर ऑफ अपोजिट angles. Okay, this is corresponding angles. Now Z कसा काढणार? तुम्ही म्हणाल सर Z काढणं खूप सोपं आहे, हे दोन जे आहेत ते लिनियर पेअर आहेत. Therefore measure of angle Z plus 105 equal to 180 degree. आणि रिझन सुद्धा याला angles in linear pair. 105 जर हे 105 ट्रान्सपोज टू धिस साइड 180 चे इकडे झाले, सबट्रॅक्ट होतील. मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू हाऊ मच? 75. आणि दिस इज द आन्सर. किती लवकर सुटतं ना? एक्स निघले, वाय निघले, झेड निघले. Now we move towards question number 5. Okay, this is our question number 5. In adjoining figure line P, L and Q. 3 पॅरलल लाईन दिल्या तिथे. एक नाही, दोन नाही, 3. आता 3 पॅरलल लाईनचं तुम्ही कसं सोडवता बा? फाइंड द एक्स. फक्त एक्स फाइंड करायचा आहे. ओके, ही फिगर थोडीशी मोठी करतो मी. हां, या फिगर मध्ये थोडंसं आपल्याला नोटेशन द्यावं लागेल, नाव द्यावं लागतील. I am going to write here, suppose this is A, B, here is C, here is D. You may write here E, and you may write here इथे एक लागेल F. हे फक्त नाव दिले. हां, आता सर्वात अगोदर कन्सिडर आपल्याला काय करायचं? फक्त अबोव पी आणि एल या 2 पॅरलल लाईन आहेत आणि ए बी ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे जी लाईन आपल्याला कन्सिडर नाही करायची ती कोणती आहे? दिस लाईन. ही आपल्याला आता कन्सिडर करायची नाही. हे पूर्णपणे ओके. ही लाईनच नको आहे, सध्या विचारातच नका घेऊ, तुम्ही विसरून जा या लाईनला थोड्या वेळ. अँगल एक्स हा पूर्ण मोठा आहे, तो छोटा नाहीये. हां, ठीक आहे, हे दोनच आहे. काय होईल? हे 40 असेल, हा अँगल 40 असेल, हा एक्स 40 येईल की नाही? दिस एक्स इज ऑल्सो 40 डिग्री बिकॉज अल्टरनेट अँगल. ठीक आहे, तेवढं लिहूया. ओके. If line P parallel line L and AB transversal, then measure of measure of अँगल ए बी सी. फिगर मध्ये पहा, मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू 40 डिग्री. ठीक आहे, तुम्ही याला वाटलंच तर 1 म्हणा. हे 40 मिळालं आपल्याला त्या पद्धतीने. ठीक आहे, आता काय करायचं आहे? आता आपल्याला ही लाईन नाही तर ही लाईन, इथलची जी आपली जी लाईन होती ना पहिली, ती पाहिजे. ठीक आहे, क्यू लाईन. आणि आता मला कोणती लाईन नको आहे? पी लाईनचा विचार करायचा नाही, या लाईनचा विचार करायचा नाही. ठीक आहे. हां, मी तुम्हाला तुमच्यापासून थोडीशी बाजूला करतो, आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त खालच्या 2 लाईनला करायचं तुम्हाला. हां,
इथे सुद्धा करायचं नाहीये. ठीक आहे, ओके. हां, आता पहा, हा 30 असेल तर हा जो अँगल आहे, हा अँगल, हा सुद्धा 30 येईल की नाही? येईल. मग तो लिहूया. इफ लाईन L parallel line Q and BD transversal, okay, then measure of angle CBD equal to 30 degree. हा, याला रिझन राहिलं ना द्यायचं, याला रिझन अल्टरनेट अँगल, आणि इथेही रिझन काय येईल? यू मे राईट इट इज 2 रिझन अल्टरनेट अँगल आहेत ते, अल्टरनेट अँगल. ओके. आणि आता आपली पूर्ण फिगर पहा. आता हा होता 40, हे आहे 30, तर एक्स अँगल म्हणजे 40 प्लस 30 असेल की नाही? therefore here you may write, therefore angle x equal to measure of angle ABC plus measure of angle CBD, that is 40 plus 30, that is 70 degree measure of angle x. आणि हेच विचारलं होतं. आणि दिस इज द आवर सोल्युशन फॉर प्रॅक्टिस सेट 2.2. अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला काही यामध्ये शंका असेल तर डायरेक्टली आस्क मी, कमेंट बॉक्समध्ये लिहा, नाही तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप करून विचारा. पण व्यवस्थित अभ्यास करा. पॅरलल लाईनचं याशिवाय दुसरं काही नाही, एवढ्यावरच क्वेश्चन असणार आहे आणि याच्यावरच आधारित क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. जर याच्यानंतरचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट हे आपण सोडवणार आहे, आणि तुम्हाला लिंक कुठून मिळेल, काय कधी मिळेल का नाही, तर सरळ खाली सबस्क्राईब करा. खाली